आज आपण इथं आलेलो आहोत विक्रमा गोविंदा पडोळे, राहणार हनुमंतखेडा, तालुका जिल्हा हिंगोली। तर आज आपण या ठिकाणी कलर सीड कंपनीचा झेंडू व्हरायटी आहे, जी की या भागामध्ये मराठवाड्यामध्ये जे की ह्या आपण हिंगोली या भागामध्ये सर्वात जास्त झेंडूची लागवड होती। तर या भागामध्ये आपण कलर सीड कंपनीने एक नवीन व्हरायटी दिली होती, येलो सुनील। त्याचा नंबर आहे KSP 5460। तर या ठिकाणी आपण काही शेतकरी आपण या ठिकाणी बोलवले आहेत की जे आपण त्यांना झेंडू दाखवणार आहोत। तर त्याच्यापैकी काही शेतकरी आहेत, आपण त्यांना ह्या व्हरायटी बद्दल विचारूत किंवा त्यांना ही व्हरायटी कशी वाटली। तर नमस्कार दादा, आपलं नाव सांगा। दत्तराव रुपाजी पडोळे। तर आपण आपलं गाव हनुमंतखेडा। तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगा। 99 21 95 42 04। तर ही कलर सीड कंपनीची येलो सुनील व्हरायटी ही कशी वाटली तुम्हाला व्हरायटी? व्हरायटी एकदम चांगली वाटली। मागच्या वेळेस जेवढे वारं पाणी आलं, सगळे वाऱ्या पाण्यामध्ये कापसा लवडली, पण जसं की झेंडू लवडला नाही। अच्छा, तर यांचं म्हणणं येते किंवा हे ह्याच्या फांट्या मोडत नाहीत किंवा हे झाड ह्याचं तुटत नाही, आणि त्याच्यानंतर फुलाचा कॉम्पॅक्टनेस कसा वाटतो तुम्हाला? फुलाचं एक तर चांगला वाटला, आणि जर तोडलं फुल समजा ते 3-4 दिवस फुल असेल असं राहून चाललं। अच्छा, आणि दुसरं जर घेतलं आपण तर ते सुकून जाऊ लागलं। हे येलो येलो सुनीलची व्हरायटी चांगली वाटली। इतर तुम्ही दुसरी या ठिकाणी आपण दुसऱ्या कंपनीच्या पण जे की दरवर्षी व्हरायटी आहेत, तर त्या व्हरायटी मध्ये ह्या व्हरायटी मध्ये तुम्हाला नेमका डिफरन्स काय जाणवतो, किंवा त्याच्यामध्ये फुलाची संख्या आणि ह्याच्यामधली फुलाची संख्या कशी वाटते? संख्या तर ही दुप्पटनं दिसायले, आणि त्या व्हरायटी मध्ये वखराचा जर पाळी देत राहिलो आपण, जरासा धक्का लागला की कडकन मोडून जातो। अच्छा, तरी खाटा राहतच नाही उभा। तर शेतकरी बंधूंना यांचं म्हणणं येते की बाबा त्या व्हरायटी मध्ये ह्या व्हरायटी मध्ये फुलाची संख्या जास्त आहे, कळीची संख्या जास्त आहे, आणि त्याच्यामध्ये फांदे जे तुटण्याची तर दुसऱ्या व्हरायटी मध्ये त्याचं प्रमाण जास्त आहे। तर तुम्हाला सर्वांना व्हरायटी आवडली ही? तर येणाऱ्या हंगामामध्ये आपण कोणत्या व्हरायटीची लागवड करणार? येलो सुनील। मोठ्याने आवाज नाही आला, एकदम सगळ्याचा मोठा आवाज आला पाहिजे। येणाऱ्या हंगामामध्ये आपण कोणत्या व्हरायटीची लागवड करणार? कोणता झेंडू लावणार? ओके, धन्यवाद। बसा आता एकदा।